शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीतील गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या कथित गैरव्यवहारावरून वातावरण चांगलंच तापलंय। याच पार्श्वभूमीवर शिवाजी सदाशिव कोळेकर यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर आजपासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे। गणेशवाडीतील गणेश पाणीपुरवठा संस्थेचे काही संचालक अधिकारांचा गैरवापर करतायत असा आरोप शिवाजी कोळेकर यांनी केलाय। त्यांनी गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या कारभाराविरोधात शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। स्वतःच्या शेतीसाठी पाणी वापरणं, विहिरींमध्ये पाणी साठवून पुन्हा उपसा करणं, इतर सभासदांना बेकायदेशीर पाणी पुरवठा करणं असे प्रकार होत असल्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोळेकर यांनी केलाय। या संस्थेच्या संचालकांनी पाणी न घेता संचालक पद वापरत आहेत आणि त्याचा बैठा पाणीपट्टी बसतो पोट नियमानुसार ते भरण्यासाठी आम्ही उपोषण चालू केलं। संस्थेचे पत्रव्यवहार केलं आहे, त्यानंतर त्याचं दखल न घेतल्यामुळे आम्ही इथे येऊन उपोषण चालू आहे। दरम्यान 58 आणि 59व्या वार्षिक सभेत निम्म्या दरानं पाणीपट्टी आकारणी आणि वसुली करण्याचा ठराव मंजूर झाला होता। मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं कोळेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। सहाय्यक निबंधक कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेत थकीत पाणीपट्टी वसुली करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच संबंधित संचालक आणि सभासदांचा तपशील देण्याचे निर्देशही देण्यात आले असून आदेशांचं पालन न केल्यास पुढील कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मात्र आदेशानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्यानं कोळेकर आणि त्यांच्या समर्थकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। या आंदोलनात मल्लाप्पा अंकल खोपे, वृषभनाथ मनकापुरे, गुरुलिंगा अनुरे, गजानन मांजरे, दिलीप डफळापुरे, सुभाष शिरगावे, नागराज बिरनाळे, संदीप अंकल खोपे, राजू मडिवाळ, बीरा गावडे, हलाप्पा गावडे, अनिल गावडे यांच्यासह अनेक सभासद सहभागी झालेत।